माझी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, कुठं बी असा पण पंढरपुरात दिसा. आजपर्यंत तुम्ही वारकरी बनून इथं आला होतात, आता एकदा शेतकरी बनून पंढरपुरात यायची वेळ झाली आहे. आमदार रोहितदादा पवारांचे हात बळकट करायची वेळ झाली आहे. हे तुमच्यासाठी चालू आहे फक्त. याच्यामध्ये कोणता स्वार्थ, कोणता स्टंट किंवा अजून काही नाहीये. मुळातच या राज्यामध्ये विरोधक ठेवायचाच नाही असा सरकारचा घाट आहे. त्याच्यासाठी 4-2 भिकारचोट सोडलेली आहेत. काल एक जण बकवास करत होता, दलिंदर. अरे 2 मारावे वाटले, आई शपथ सांगतो. नाव घेतलं लय बुडाला आग लागल, घेणार नाही, तुम्हाला समजून गेला असेल. लाजा वाटत नाहीत का तुम्हाला बोलत असताना? लाजा. अरे जनाची नाही मनाची तरी ठेवा ना. कोणीतरी शेतकऱ्यांसाठी लढत असताना तो स्टंट कसा असू शकतो? आम्ही तर तुमच्या सरकारमध्ये घेतलेल्या त्या कडूला बी पाठिंबा दिला होता ना. निघाला भिकारचोट, आम्ही काय करावं त्याला? शेतकऱ्यांच्या जीवावरती पोळी भाजणारी माणसं अशीच असतात. पण इथं नाहीये ना तसं. मागचा जर विचार केला तुम्ही तर कांदा आंदोलनामध्ये शेतकऱ्यांचा फायदा झाला दादांनी आंदोलन केल्यानंतर. मग या आंदोलनाचा पण फायदा शेतकऱ्यांना होणार आहे हा विश्वास आहे आम्हाला. आणि आम्हाला माहिती आहे की हे स्वाभिमानाचं रक्त आहे, हे शेतकऱ्यांसाठी लढणारं रक्त आहे. म्हणून आमचा जाहीर पाठिंबा दादाला आहे.